कुठलाही प्रश्न विचारा, कृषी क्षेत्राच्या अधिकाऱ्याला नाही सांगता येणार. ती माता आहे आपली. आजारी माणसाचा कुठलाही प्रश्न विचारा, कॅन्सर असो, डायबिटीस असो, मुळेदा असू दे, तर तिकडं कुठलाही रोग असू दे, त्याच्याबद्दल एवढ्या करोनाच्या कालावधीमध्ये सगळ्या ठिकाणी लॉकडाऊन होतं, पण आपल्या शेवटीकडे लॉक नाही, डाऊन नाही. कोणाला मास्क लावला नाही, कोणाला मास्कही लावू दिला नाही शेवटीकडेवरती. आणि कार्यक्रमही बंद केले नाही आम्ही. आणि सांगितलं वचन देऊन आम्ही त्यांना, या 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरात जर एखाद्याला करोना जर झाला ना, मला 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, जन्मभर जन्ममध्ये ठेवून द्या. म्हणून मात्र त्या पद्धतीनं हे का ह्या गोष्टी आपल्याकडे आहे, ह्या गोष्टी आपल्याकडे. वास्तुशास्त्राचे होते, तुमच्या घरातल्या सुख शांतीबद्दल कुठलाही प्रश्न विचारा तुम्ही. एकही प्रश्न असा नाही की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मात्र आमच्याकडे नाही. तर तुमची कॅपॅसिटी पाहिजे, घेण्याचं पात्र पाहिजे. वाघिणीचं दूध मिळतं, पण मात्र त्याला सोन्याचं पात्र लागत असतं, नाही तर दुसऱ्या पात्रातून शिदर पाडून खाली येतं. तसं मात्र हे घेण्यासाठी तुमची श्रद्धा, विश्वास पाहिजे. म्हणून मात्र अशा पद्धतीला तर दिवसा कधी झोपायचं नाही. एक विधी तुम्हाला सांगून टाकतो आम्ही. हरिओम बोला. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आम्ही बोलून बोलून थकवतो, तुम्हाला थोडं जरी हरिओम हर हर महादेव म्हणजे तुम्ही सगळे आमच्या समोर बसले. तुम्ही कसेही बसले आणि डुकल्या घेतल्या तर आम्हीच पाहतो तुम्हाला. आणि तुम्ही सगळे आम्हाला पाहते. आम्ही जर डुकल्या घेतले, तुम्ही बाबा तू डुकल्या घेतो. आम्ही एवढं आरडतो, तुम्ही थोडं तरी आरडा. अनुष्ठान तर तुम्हाला सगळ्यांना आठवण आहे, तुम्ही शेतकरी माणसे कधी, तर ज्या वेळेला आता मध्ये मध्ये त्याला 1-1.5-2 वर्ष झाले असं लष्करी आळाई आली होती पाम मक्कावरती. लष्करी आळाई आली होती. त्या लष्करी आळाईमुळं तर काही काही असे जबरदस्त औषधं मारत होते. आणि औषधं मारता 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 काही काही तेच मरून गेले त्या औषधानं. इतके पॉवरफुल होते का नव्हते? होते ना. लष्करी आळाई आली, त्या लष्करी आळाईनं असे पॉवरफुल औषधं मारता मारता काही लोक मरून गेले हो. पण त्या टायमाला तुम्ही आयुष्यभर प्रयत्न करते ना, नोकरी प्रयत्न, धंदा व्यवसायाचे प्रयत्न, शेती व्यवसायाचे, तर त्याच्यासाठी अपयश काय येतं याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन देत असतो. एक वेळेस नोकरी प्रयत्नाच्या मुलांना मार्गदर्शन देत होतो. त्या टायमाला 2 जण आमच्याकडे आले. ते म्हणले, महाराज आता लष्करी आळाई आली, तिनं मात्र ते पानं खाली आता मात्र ती मकाला बिट्या लागल्या, ती बिट्या खायला लागली. आता पानही राहिले नाही, बिट्या राहिल्या नाही, मग काय चारा खावा आता. मेन तेच आपलं. आता त्याला जर पानच नसले तर ढोरं काला खातीन ते, आणि बिट्या नसले, बिट्याला दाणेच नसल्यावर काय. मग म्हणे कोणतं औषध मारा. म्हणलं तुम्हाला जर औषध मारा सांगितलं तर देव 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 एखादी आमच्यावर फवारणी करून देईल. त्यांना पोटेल, तुम्हालाही पोटेल, त्यांना नाही पोट. तुम्ही तरी या गावात त्या गावाला जाणार पोट भरायला, 3 जायचं कुठं त्या किड्याने. त्या किड्याने जायचं पुढं. मग ते म्हणा आता किड्यालाच खाऊ द्यायचं. मग आपण त्यांना सांगितलं, ऐका लक्षपूर्वक ऐका, त्यांना सांगितलं एक काम करा, हे तुझं पैसे परी तू जागा चुकलाच आपल्याजवळ. तुम्ही विश्रांती घेताना पूर्वेकडे तोंड करून विश्रांती घ्या. पूर्वेकडे डोकं करा, पश्चिमेकडे पाय करा. दक्षिण उत्तर जे झोपत असतील ना त्यांना शारीरिक स्वास्थ्य नाही. रात्री 12 नंतर एक तारा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो आणि 1:30-2च्या सुमारास पुन्हा एक तारा इकडे जात असतो. ते शारीरिक स्वास्थ्यावरती खूप मोठा परिणाम होतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडतो. अंतविधीच्या टायमाला दक्षिणेकडे डोकं करून तिथलं सतीगती लावतात, हे माहिती असं. म्हणून तर पूर्वेकडे डोकं करून पश्चिमेकडे पाय करून झोपा. सूर्यनारायण सगळ्यांचा आत्मा आहे. आता सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे हे मी तुम्हाला सांगून टाकतो आपण. सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. ज्या टायमाला सूर्यनारायण
पहिल्या नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो ना, पहिल्या नक्षत्रात प्रवेश करतो ना, त्या टायमाला पहिल्या नक्षत्राचे किडे वेगळे पडते. दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो त्या टायमाला दुसऱ्या नक्षत्राचे किडे वेगळे पडते. तिसऱ्या नक्षत्राचे किडे वेगळे पडते. म्हणजे जेव्हा पावसाळ्यामध्ये ते किडे वेगळे पडते ना, मग जेव्हा फुलारा येतो ना, त्या फुलारा खाणारे किडे पडते. दाणे येते तेवढं दाणे खाणारे किडे पडते. हे म्हणजे ते मग असं काय होतं, काय होतं तुम्ही पहा, जो व्यक्ती सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 तास पहिलं उठत असेल ना, आणि तो जर एखाद्या पिकात मात्र असं फिरत असेल ना, त्या पिकावरती किडेच राहणार नाही. एक तुम्हाला 15 वर्ष 3 महिने साधने करायची पण गरज नाही. त्यांना सांगितलं तुम्ही सूर्यदेव मावळायच्या टायमाला, म्हणजे सूर्यनारायण उगवायच्या दिशेकडे तुम्ही कोण असं पश्चिमेकडे. तो दिसतो चंद्र तुम्हाला, चंद्र दिसला ना तिकडे तुम्हाला, चंद्र पश्चिमेकडे दिसला का तुम्हाला, पश्चिमेकडे चंद्र आहे. चंद्र बुद्धिमत्तेची देवता आहे. आपण ना चतुर्थी उपास करते का नाही, किती जण चतुर्थी उपास करते, हळूहळू करा चतुर्थी उपास. आता चतुर्थी उपास का करते हेच माहिती नाही बरं का, पण मंगळी आली की धरून घ्यायची चाललं. पण चतुर्थी उपास का करावं लागते हेच कोणाला माहिती नाही. पण आता तुम्ही सगळे करते म्हणून 2 मिनिटात ते पण सांग. चंद्रदेव बुद्धिमत्तेची देवता आहे. चंद्रदेव तुमच्या फळाफुलांमध्ये रस भरणारी देवता आहे. चंद्रदेव तुमच्या अन्नधान्यामध्ये रस भरणारी देवता आहे. चंद्रदेव तुमच्या कार्याला यश प्राप्त करून देणारा चंद्रदेवी. चंद्रदेव मात्र आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये औषधी टेकटी टाकणारा चंद्रदेवी. आणि कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी सुद्धा मात्र आपण जे दूध हटवतो ना, ते दूध का हटवतं हेच कोणाला माहीत नाही. इकडं मात्र फक्त दूध हटवायचं आणि त्याचा खावा करून टाकायचा, न थोडं दिसानं काही होईना त्याच्यामध्ये. झाली कोजागिरी पौर्णिमा आपल्याला. ऋषी मुनींनी प्रार्थना केली चंद्रदेवाला, तो वनस्पतीमध्ये औषधी टेकटी टाकणारा चंद्रदेवे. पूर्वीच्या काळी सगळ्या वनस्पत्या होत्या, आता वनस्पतीचं मात्र दादा काँग्रेस जे आहे ना, तुम्ही शेतातून कापून फेकते ना, ते काँग्रेस सुद्धा औषधी आहे. काँग्रेस सुद्धा औषधी आहे बरं. त्या जखमीवरती जर असं लावलं तर जखम भरते त्यांना, पण तुम्ही जर कापून फेकत असेल तर ते तुमच्या उपयोगाचं नाही. गावठी आपली लिंबाचा पाला, केनपट, या सगळ्या औषधी वनस्पती आहे या, पण माहिती नाही ना. ते फक्त ज्ञान कुत्र्यालाच राहिले. आता हटकं चावून चावून त्याचं पोट दुखायला लागलं का ते हरळ खातं, आणि आपलं पोट दुखायला लागलं का मग आपण ॲडमिट होतो. हां, म्हणून चंद्रदेवाला ती प्रार्थना केली. दाव्या होईल त्या टायमाला सांगू तुम्हाला. हां, कोजागिरी पौर्णिमाचं महत्त्व फक्त मात्र संकट चतुर्थी जी आहे किंवा ज्या चतुर्थ्या, प्रत्येक चतुर्थ्या वेगवेगळ्या आहे. अंगारका चतुर्थ्या, संकट चतुर्थी सगळे. पण पौर्णिमाच्या नंतर येणारी जी चतुर्थी, ती चतुर्थी उपास करतो ना, ती का करतो, घरामध्ये सुख शांती मिळावा, घरामध्ये सगळ्यांना शारीरिक स्वास्थ्य मिळावा, आपल्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा, आपली बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीचं चालावा, या दृष्टीनं मात्र ते करतो संकट चतुर्थी. अजून खूप काही आहे चंद्रदेवाकडे, खूप काही आहे त्याच्याकरता संकट चतुर्थी करतो. आणि उपास सोडायच्या टायमाला मग मात्र त्याला सफेद नैवेद्य द्यावा लागतो. उपास सोडायच्या टायमाला सफेद कपडे वापरावा लागते. मग सफेद कपडे नसले तरी एक सफेद उपरणं डोक्यावर घेऊन चंद्रदेवाची पूजा करून सफेद नैवेद्य द्यायचा, दूध भाताचा, या पद्धतीने. आता काही नाही बा, गावाला गेलो तिकडे चंद्र दिसेना, घेतला उपास सोडून, काय उपयोग झाला त्याचा. चंद्रदेव किती वाजता उगणार आहे तुमच्या परिसरामध्ये हे पाहून घ्या. त्याच वेळेला तो उगवण्याच्या अगोदर मात्र तिची पूजेची तयारी करा, स्वागताची तयारी करा. ती तुमची चतुर्थी मात्र सफल होईल. ही माहितीच नाही. एखाद्याच योगायोग येईल ना, तेव्हा चतुर्थीचं महत्त्व सांगू तुम्हाला. आपल्याला अजून थोडीशी माहिती सांगायची याच्यामध्ये. शारीरिक आज तर तुम्हाला आम्ही आजाराबद्दल काही मार्गदर्शन, म्हणजे आजाराबद्दल विधी सांगणार. डायबिटीससाठी काय चालतं, मुळव्याधीसाठी काय चालतं, कॅन्सरसाठी काय चालतं, हे आजचं सांगणारच नाही, कारण की तेवढा वेळच नाही. अजून हा मुद्दा राहिला. उद्या तुम्हाला पहिलंच सुरुवातीला ते सांगून नंतर मात्र सांगता तेच मला फक्त शेंडे करून सांगतोय तुम्हाला.
म्हणून अशा तिथीमध्ये काय सांगितलं आम्ही, काय बोलत होतो आम्ही? संकट चतुर्थीचं सांगितलं, कोजागिरीचं बी ना. पुढं दिवाळी राहते ना, पुढं दिवाळी राहते ना, नाही का? कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळी राहते का नाही? हां, मग तोंड जर कडू असलं तर दिवाळी कशी होईल? कडूच होईल ना. दिवाळीचे सगळे पदार्थ गोडच राहते का नाही? तर मला मात्र दिवाळी खरी सुरुवात कुठून होती माहिती आहे का? दिवाळी सुरुवात पोळ्याच्या सणापासून दिवाळीची तयारी असते. पोळ्याच्या सणापासून दिवाळीची तयारी असते. पोळ्याचा सण, पुन्हा हरतालिका, चतुर्थी, गणपती बाप्पा उठलं का पितरपाटानंतर नवरात्रानंतर मात्र कोजागिरी पौर्णिमा, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा. आणि कोजागिरी पौर्णिमापासून तर मात्र आपल्याला गोडधोड खायची सुरुवातच होऊन जाते. म्हणून मात्र अशा पद्धतीनं मात्र मग तिथंही मात्र तुम्ही नवरात्राबद्दल जर विचारलं तर नवरात्राबद्दलच सांगू. गणपती का बसवतात? तर गणपती बाप्पा मर्यान पुढच्या वर्षी लवकर. काही घट बसवलं जाते तर ते घट आणि ती तिकडंच पडून देते म्हणते, घेईन ते उठून. घट का बसावं हे बी माहिती नाही. काय लोक करते म्हणून आपण नाही करायचं. तसं झालं ते. या कलेच्या सण का म्हणून येतं ते म्हणजे भाकरी खायचं कटाळा मग सण येतो. सण कसा करावा हे मात्र तुम्हाला जर विचारलं ना, बिनचूक सांगणार. कोठाई भजे, सार भात, पुरणपोळ्या बस. पण सण का करावा हे जर विचारलं तर कोणी सांगणार नाही. प्रत्येक सणामधून काहीतरी घेण्यासारखं आहे. प्रत्येक सणामधून काहीतरी घेण्यासारखं आहे. पण ते माहितीच नाही ना काय. आता मात्र पुढं सण आला आपल्याला. कोणता सण आहे आता पुढं? आता होळी. आता तुम्हाला होळीबद्दल सांगून टाकतो. होळीच का करावं लागते बरं? एक म्हणतं होळी रे होळी, पूर्णाची पोळी, बामण मेला संध्याकाळी. एक म्हणतं रावणच मेला. रावणाचा आणि होळीचा काय संबंध आला? रावण बामण होता. होळी का करावं लागते? का करावं लागते होळी? तुम्ही फोनमध्ये टी व्हीमध्ये पाहिलं असं. होळीला मात्र सिध्या प्रदक्षिणा नाही मारायच्या, उलट्या प्रदक्षिणा मारायच्या. होळी राक्षसीने, होळी राक्षसीने म्हणून मात्र उलट्या प्रदक्षिणा मार. जो सिध्या प्रदक्षिणा मारत ना त्याला होळीचं महत्त्व आणि होळीचा प्रसादाचं काही लाभ होणार नाही. उलट्या प्रदक्षिणा आपण असं प्रदक्षिणा मारतो का? असं मारायचं उलट्या. ही माहितीच नाही बा. हां, त्या हाटे कडी आणतो, ती मळा आणतो, कामून आणतो, खोबऱ्याची वाट्या फेकतो तिकडं, ती पिंडी जाळीतो, ती जनावराला खाऊ घालतो, कामून करतो. आणि ती राख तर एवढी महत्त्वाची राहते ना. ती राख दुसऱ्या दिवशी मात्र जर समजा होळीच्या दुसऱ्या दिवशी ती राख, धुळीवंदनच्या दिवशी ती राख मात्र अशी पाण्यात बुडून अंगाला लावली, अशी पूर्ण अंगाला लावली आणि सूर्यनारायणच्या प्रकाशामध्ये तापवलेल्या पाण्याने आंघोळ केली तर तुमची इडापेडा जाते बरं. इडापेडा जाते हे माहितीच नाही कोणाला. म्हणून मात्र फक्त आला सण गेला असेल. फक्त पुरणपोळ्या खायच्या, देवाला नैवेद्य द्यायचा. त्या दिवशी देवाने नैवेद्य खायचं आणि झोपून राहायचं आणि पुढच्या सणालाच उठायचं. त्यापैकी चांक्या करायच्या, त्या चांकीतही पुरण नाही. मग काय देवाला पुरण चालत नाही म्हणावं का काय? आपल्याला मोठा मांडा नाही तर पुरणपोळी देवाला एवढी चांकी. ते बी नैवेद्य देताना हातावर पाणी घेतलं का चिवारपण कृष्णार्पण. तुम्ही ते देव काय खातो काय? चिवारपण कृष्णार्पण काच हातावर पाणी घेऊन देव काय खातो काय? हां, ह्या म्हणून मात्र याच्याकरता हां, तर त्याकरिता तुम्हाला पीडा लागली कुठून, दोषबाधा लागली कुठून, ह्या गोष्टी. म्हणून याची एक विधी आहे. त्या पद्धतीनं काहीतरी दृष्टांत सांगत होतो तुम्हाला आम्ही, काहीतरी दृष्टांत सांगत होतो ते विसरलो आम्ही बोलता. हां, म्हणून मात्र जाऊ दे, आठवण झाली तर सांगा. मेमरी डिलीट व्हायला लागली थोडीशी. परंतु जर समजा तुम्ही एखाद्याला विचारते ना का बा काय झालं असेल, कुठं झालं असेल, ते मात्र सांगा असं जर म्हटले तुम्ही तर एका कागदावरती चिठ्ठी लिहून ठेवा. एका कागदावरती चिठ्ठी लिहा. कुठं झालं असेल, काय झालं असेल, कोणता देव होता, त्याचा दृष्टांत मात्र हो. आम्ही अज्ञानी, तुम्ही मात्र आम्ही अनाथाचे नाथ मात्र. हां, तुम्ही मात्र सगळं ती चिठ्ठी लिहायची
2 अगरबत्त्या पेटून घ्यायच्या, डाव्या हातानं डावा कान पकडायचा. या 8 दिशांना अगरबत्ती ओढायची, वरची आणि खालची. खाली अगरबत्ती ओढून लावायची आणि देवाच्या समोर एक दिवा लावायचा, तिथं अगरबत्ती लावायची. सकाळी जर तुम्ही विधी केला ना, सकाळी विधी केला तर 54 मिनिटं विधी करायचं. 54 मिनिटापर्यंत अगरबत्ती जळती राहिली पाहिजे. एक ती चिठ्ठी, त्या चिठ्ठीवरती मात्र कुठं झालं असेल, कुठं झालं असेल, काय झालं असेल, कोणता देवता हे लिहायचं. आणि 54 मिनिटं जप केल्यानंतर असं ताट बसायचं, एकदम असं ताट बसलं. ती चिठ्ठी मात्र 11 वेळा 21 वेळेस वाचायची आणि आपणच ऐकायची. आणि असं ताट बसायचं. ताट बसल्यानंतर ना तुम्हाला संकेत सांगून देते. एखाद्या पानाड्यानं पाणी सांगितलं ना, तो काय म्हणतो, एवढ्या फुटावरती मुरुम लागन, एवढ्या फुटावरती दगड लागन, तिथे बेटकी निघन, तिथं लाल निघन, इकडून पाण्याचा झरा राहील. तसं तुम्हाला संकेत सांगून टाकतो का तुम्ही असे ताट बसले ना, पाठीच्या मणक्यातून असं मुंग्यावर चढल्यासारखे होईल. ती चिठ्ठी 11 वेळेस वाचायची आणि 11 वेळेस वाचताना आपल्या ऐकू आली पाहिजे. बस अशा पद्धतीने मग आज संकेत राहील. पाठीच्या मणक्यातून मुंग्यावर चढल्यासारखं होईल. ताट बसायचं. इथं गॅप आहे, इथं शेंडीच्या ठिकाणी मग सुईचे टोका एवढे छिद्र आहे, त्याला ब्रह्मरंध्र. बस बर्फ ठेवल्यासारखं वाटेल. इथं समजून घ्यायचं का ह्या पद्धतीनं असं ताट बसून सगळं. या दोन्ही डोळ्याला बाजूनं येतं निळे टिंब येतील. मग तुमचं मन एकाग्र होण्यासाठी या नाकाच्या शेंड्यावरती दोन्ही डोळ्याची दृष्टी लावायची. ताट बसायचं. बरोबर मात्र ती चिठ्ठी वाचली तेच विचार तुमच्या मनात येतील. इथं डोकं दुखायला लागलं का कपाळपट्टीवरती तर निळा पट्टा येईल आणि तुम्ही वाचलेला चिठ्ठीचं उत्तर मात्र इथं दिसल. आमचं उत्तर मिळालं पहा आम्हाला. आम्ही काय सांगत होतो, लष्करी आळाईबद्दल सांगणं तुम्हाला विधी सांगणार होतं. हां बरं. म्हणून मात्र तिथं 1.5 तास पहिलं उठायचं सूर्यनारायण उगावणीच्या. इकडं चंद्रदेवी, इकडं सूर्यनारायण. मग आता सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. ज्या शेताच्या कडाला जे झाड आहे त्या झाडाच्या सावलीखालचं पीक कसं आहे तर तुम्हाला माहिती, टकलं. म्हणून आणि 1.5 तास सूर्यनारायण उगवण्यास 1.5 तास पहिले उठलं, आपले पाय पसरलेले राहतील. त्या टायमाला शारीरिक स्वास्थ्यासाठी विधी करून पहा तुम्ही. माता भगिनींनी डावा हात इथं ठेवायचा आपला आणि उजवा हात वरून ठेवायचा. आणि अशा पद्धतीनं आपली श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेचं चिंतन करायचं. तर ते डावा हात आणि उजवा हात वरून अशा पद्धतीनं डावा हात इथं ठेवायचा, उजवा हात वरून ठेवायचा. अशा पद्धतीनं देवाचं चिंतन करता करता असं झालं की इथं मात्र या दोन्ही बोटाच्या शेंड्या अशी का बस अशा पद्धतीने फिरवायचं. तर तुमचं डोकं दुखत असेल डावी उजवी बाजू, डोळा दुखत असेल डावी उजवी बाजू, हात दुखत असेल तर अशा पद्धतीनं पायापर्यंत हे घ्यायचं. 3 वेळेस अशा पद्धतीनं श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेचं चिंतन करत 3 वेळेस हात फिरवा. भाऊदादांनी उजवा हात खाली, डावा हात वरून, माता भगिनी डावा हात खाली, उजवा हात वरून. अशा पद्धतीने गेलं तर डावी उजव्या बाजूचा कुठल्याही प्रकारचा त्रास होईल जाईल. आणि तुम्ही असा संकल्प केला आणि तुम्ही असं दररोज करत राहिले ना तर तुमच्या हातात एवढी शक्ती येते. तुम्हाला तर त्रास होतच नाही, परंतु तुमचा त्रासही कमी होतो. आणि तुम्ही असा नित्यक्रम केला, तुम्ही ज्या पिकाला किडे पडले ज्या पिकावरती किडे पडले त्या पिकात जाऊन फिरा, पिकाला हात लावा. जर पिकाचे किडे जर नाही गेले तर हे कपडे काढून तुमच्यासारखे कपडे घालून असाच विधी करून पहा. पण आपण काय करतो, ज्या टायमाला पिकावरती किडे पडले त्या टायमाला पहाटे 3 वाजताच उठून 4 वाजता ते पंप घेतून हवा मारायला जातो, हवा ते औषध मारायला जातो. आणि ज्या टायमाला ढेकळं राहते त्या टायमाला मग 11 वाजता उठतो. काय म्हणतं, कामच नाही आता. पण जे काम केलं तुमच्यात ती शक्ती राहील. असेच जर करत राहिले, एखाद्याचं डोकं दुखणाऱ्याच्या डोक्याला हात लावा, त्याचं डोकं बरं होऊन जाईल. पोट दुखणाऱ्याचा पोटाला हात लावला, पोट बरं होऊन जाईल. हां म्हणून मात्र ह्या पद्धतीने हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जगाचं क्लश आपला आपल्या जोडी असं विधी करून पहा. म्हणून एक संकेत मात्र तुम्हाला सांगितलं. ती जी चिठ्ठी
तर तुम्हाला या पद्धतीनं दिवसा मन एकाग्र होणारच नाही. रात्रीच्या वेळेस मात्र तुम्ही करा हा विधी, कारण की दिवसा मात्र कांदेन वांगेन घुरण डोरण कोंबड्या झोंबड्या कुठं मन एकाग्र होतं नेमकं ना. मात्र संध्याकाळी विधी केला 64 मिनटं विधी करा. 64 विधी केला तर त्यामध्ये नेमकंच मात्र चिठ्ठी लिहून घ्यायची, काय विचारायचं ते, आणि डाव्या हाताला डावा कान पकडून 10 दिशेला ओळून घ्यायची वरती आणि खाली ओवळायची आणि मग मात्र समोर लावायची, ओवळून देवाला दिवा लावायचा आणि तिथं मात्र 64 मिनटं जप करायचा. 64 मिनटं अगरबत्ती जळू ती राहू शकत नाही, म्हणून मात्र अगरबत्ती इजली तरी बसल्या ठिकाणी अगरबत्ती पेटून घ्यायची, पुन्हा लावायची ह्या पद्धतीनं. आणि 64 मिनटं जप झाला ती चिठ्ठी आपण अशी वाचायची, आपल्याच कानाने ऐकायची. हरिओम बोला. महादेव हर हर महादेव हर हर महादेव आपल्याच कानाने ऐकायचं. नंतर तिची बाजूला ठेवून द्यायची. जी अगरबत्तीची रख्या पडेल ती एका कागदाच्या पुडीत बांधायची. झोपायच्या वायरीस नंतर ती उशी खाली ठेवायची, ती पुडी उशी खाली ठेवायची आणि मग मात्र त्या उशीवरती डोकं ठेवून झोपायचं आणि जवळ मात्र वहीन पेन ठेवायचं. तुम्हाला 3च्या नंतर 3, 3:30, 4च्या नंतर स्वप्न पडेल. स्वप्न पडत म्हणजे काय, तुम्ही चिठ्ठीत विचारलेल्या प्रश्नाचं स्वप्न पडत. त्या टायमाला साखर झोप राहते, त्या टायमाला साखर झोप राहते. तुम्ही म्हणले मग आता काही दुसरी गोदडी जोडून घेतो, स्वप्न पडलं ते जाईल. तुम्ही थंडी वाजू नाही तर काही हो, स्वप्न पडलं का लगेच उठायचं आणि लिहून काढायचं. त्याच्यावरती तुम्हाला विधिमार्ग करता येईल या पद्धतीनं. आता काही असू द्या, अमावस्या पौर्णिमा ऐकून घ्या. अमावस्या पौर्णिमा आणि करीचे दिवस, अमावस्या पौर्णिमा आणि करीचे दिवस, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. म्हणजे अमावस्या पौर्णिमा सोमवारी मंगळवारी अमावस्या पौर्णिमा आली का त्याला दुसरा दिवस करीचा असतो. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार याला अमावस्या पौर्णिमा आली की त्याला दुसरा दिवस करीचा असतो. म्हणजे आणि चंद्र सूर्यग्रहण ग्रहणाला करीचे दिवस असतात. 6 महिन्याची रात्र मोठी असते, 6 महिन्याचा दिवस छोटा असतो, याला करीचे दिवस असतात. 21 डिसेंबर नंतर दक्षिणायन सुरू होतं. 21 डिसेंबर नंतर हे उत्तरायण सुरू होतं, ते 21 जूनपर्यंत. 21 जून नंतर दक्षिणायन सुरू होतं. तर ते 21 डिसेंबरपर्यंत हे उत्तरायण दक्षिणायन याच्या करीचे दिवस, सण आणि सणाच्या करीचे दिवस. ह्या कालावधीच्या 8 दिवस अगोदर, नाहीतर ह्या मुहूर्तावरती, नाही तर ह्या मुहूर्ताच्या नंतर 7 दिवसाच्या आतमध्ये ॲडमिट होतील, ऑपरेशन होईल, राग भरून निघून जाईल, भांडणं होतील, डोकं दुखन, पोट दुखन, थंडी येईल, ताप येईल. बस अशा पद्धतीनं घटना घडत. दवाखान्यात गर्दी ह्याच कालावधीत, कोर्टात गर्दी ह्याच कालावधीत, कोरा करून भांडणं ह्याच कालावधीमध्ये होतील. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे संकेत मात्र तुम्हाला सांगितले हे पाहिजे, त्याच्यावर मात्र करता येईल. आता मात्र काहीही असू द्या, त्यासाठी मात्र एक डायबिटीजच्या आजाराबद्दल आम्ही आपले काळे हरभरे असतात, त्या काळ्या हरभऱ्याचा विधी करून देतो. काळे हरभरे ती एक जण बाजारातच पाहत असतं काळे हरभरे, म्हणजे काळे हरभरेच मिळालं म्हणे. आता काळे हरभरे म्हणजे ते काही एकदम काळे नसते, काळे म्हणजे आपली गावठीच ना, नाही तर ते ढवळे राहते, ते जंबूसा ढवळे काबले फुटाने गणते त्याच्यामध्ये. म्हणून मात्र ते काळे हरभरे. आता तुम्हाला मात्र डायबिटीजचा आजार असेल ना, त्याच्यासाठी काळे हरभरे, मेथी आणि बडूशेप आमच्याकडे ते माहितीपत्रक आहे. ते माहितीपत्रक म्हणजे का आम्ही साधनेत होतो ना 15 वर्ष 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 ते 14 वर्षापर्यंत भाविकांना मार्गदर्शन दिलं. तुम्ही या प्रत्यक्ष शिवटिकडीवरती पाहायला खाली असं साधना घरी, तिथं मात्र 2-3 पायऱ्या आहे, तिथं दूध ठेवण्याची खिडकी आहे, तिथं मात्र दूध ठेवत होते. त्या खिडकीत मात्र चिठ्ठी ठेवत होते आणि 4 दिवसांना चिठ्ठीचं उत्तर द्यायचं जसं परमेश्वर सुचविलं अशा पद्धतीनं. तर त्या चिठ्ठ्या मात्र सांभाळून ठेवल्या आणि त्या चिठ्ठ्या मात्र सांभाळून ठेवल्या. आणि आपले या अनुष्ठानाला बसले पोपट दादा, त्यांच्या वडिलांनी मात्र, त्यांचे वडील शिक्षक होते, त्यांच्या वडिलांनी पूर्ण माहितीपत्रक मात्र बनवले. ते 376-77 माहितीपत्रक आहे. त्याच्यातले काही आमच्याकडं आलेले, आम्ही इकडं तुम्हाला नमुना म्हणून दाखवू. सगळ्या बाबतीमध्ये ते माहितीपत्रक आहे. तर ते कसं विधी करायचा, तुम्ही फक्त प्रसादासाठी त्या वस्तू घेऊन यायच्या. आम्ही प्रसादाच्या त्या वस्तू विधी करून ते माहितीपत्रक देतो. त्या माहितीपत्रकातल्या माहितीप्रमाणे विधी करायची.
म्हणून मात्र बडुशेप, त्याच्यामध्ये हिरवी बडुशेप आणि मेथी आणि आपलं हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची भाकर आपल्याला 21 किंवा 31 दिवस मात्र खावा लागते. मोहरीच्या तेलामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या खायच्या ते पण मात्र त्या पत्रकात संपूर्ण माहिती आहे. त्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल मग डाळीचं पीठ दुकानातून आणलं चालेल का? ते दुकानातलं डाळीचं पीठ नाही चालत. त्याच्यामध्ये मात्र मॅचिंग असते, मॅचिंग. मकाचं पीठ असतं, कधी कधी गव्हाचं व्यक्त करा, सगळं पुरं डाळीचं पीठ म्हणलं बांधलं सुचून जाईल ना आपलं. बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय करायचं, भजी आले म्हणजे बसेल. तुम्ही काला पात बसल्याचं मकाचं आहे का मग कशाचं दुसऱ्याचे काय म्हणून काय काय नाही, त्याची भजी आले गुलगुले आले बसेल. म्हणून अशा पद्धतीनं आपण विधी करून दिलेले हरभरे दळून आणायचे. त्याचे तरकर नाही काढले तरी चालेल, पण हरभरे दळून आणायचे. तुम्ही 21 दिवस काही 31 दिवस जर प्रसाद घेतला ना, तुमचा डायबिटीस आजार तर मुळात सगळं जाईल. आणि इथंही मात्र अनुष्ठानला आले ना, ज्याला डायबिटीस आजार आहे ना, त्यांनी अनुष्ठानाला त्यांसाठी मात्र जी बट्ट बनवतात, परचं बट्ट, ते पुढं बट्ट फक्त कल्लाच भर पिऊन टाका फक्त तुम्ही. आता काय कार्यक्रम संपत आला, आता उद्याचा दिवस आला आता काय ते बट्ट प्याता प्याता डायबिटीस गेला हो त्यांचा. ते बट्ट शिरवाड्याला ते माणूस फक्त बट्ट ते घेऊन यायचं गालाच भरते. मग मला दुसरं काही मला फक्त एवढं गेला ना, त्याच्या गोळ्या पण झाल्या, इन्सुलिनचं इंजेक्शन घेत होते ते या पद्धतीनं. आणि मुळीदाचा आजार असला त्याच्यासाठी मात्र काळे मिरे विधी करून देत असतो आम्ही. काळे मिरे गोवारीच्या पाल्याबरोबर मात्र घ्यावा लागतात. काळे मिरे विधी करून दिले, पाला काही इकडे आणायची गरज नाही. त्यांच्यासाठी मात्र एक जिथं मात्र गोरा भाषा समजते ना आमच्यावाले. गवर म्हणजे काय? तुम्हाला भाषेत काय बोलते असतील? शेंग का? शेंग पण शेंग दुसरी शेंग राहतेच ना, ते गवारने शेंग. मग गवारनं पाला त्या झाडाला पाणी भरेलं असलं तरी पाणी टाकायचं आणि त्याचे 11 पानं घ्यायची. 11 पानं आपण विधी करून दिलेले मिरे, 11 मिरे आणि 11 पानं, तर ते थोडेसे असे कुटून घ्यायचे आणि 1-1.5 कप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचं. बस सायंकाळी सूर्यदेवा. आता आपला जो प्रसाद आहे ना, हो जेवणाच्या अगोदर घ्यायचा आहे. डॉक्टर साहेबाच्या गोळ्यात जेवणानंतर घ्यावा लागते, ही जर बदल आहे. सूर्यदेव मावळाच्या अगोदर मात्र 9 पानं 9 मिरे आणि सकाळी 11 पानं 11 मिरे. फक्त मात्र गुप्तता ठेवायची. पानं घ्यायला गेली कोणी विचारलं ना तर मला पूजाला लागते हो, पण सगळ्याच्या मुळेला लागते. ते प्रसाद नाही लागून ते आणखीन उठल. आणि प्रसाद थोडा सांभाळून ठेवायचा बरं का. प्रसाद संपला का मग त्रास होतो, प्रसाद शिल्लक राहिला मग नाही त्रास होतो. आणि उंदरा मांजरांना बोलवून द्यायचं नाही. ते असं 21 किंवा 31 दिवस घेतलं तर तुमचा तो आजार बरा होतो. त्यानंतर आता काही काहीचं तोंड येतं. तोंड आता तोंड आलं ना, तोंड काय येतं माहिती का? तोंड काय येतं? अग्नी, सूर्यनारायण, चंद्रदेव, गोमाता, आपले आईवडील आणि अग्नी दिशा. ही पूर्व दिशा आहे ना, म्हणजे अग्नी दिशा. या अग्नी दिशेकडं अग्निशा, अग्निदेवता म्हणजे प्रत्यक्ष अग्नी, गोमाता, आपले आई वडील, पाणी, चंद्र आणि सूर्य यांच्याकडे पाहून थुकलं का तोंड येतं. मग त्याच्यासाठी सफेद कात विधी करून देतो. हरिओम बोला. हर हर महादेव. सफेद कात विधी करून देतो. ते आपल्याला जांब्याच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून जांबाच्या पानामध्ये जसं आपण पान खातो ना तशा पद्धतीनं मात्र ते विडा बनवून खायचं, थुकायचं नाही त्यांनी. तर अशा पद्धतीनं आम्ही काय मंत्र म्हणतो, आम्ही म्हणतो बा चूक भूल झाली असेल तर माफ करा आता इथून पुढे. आणि तुम्हाला प्रसाद दिला आणि तुम्ही ते थुकतच राहिले तसंच मग तुम्हाला ते नियम पाळावा लागतो. त्या पद्धतीनं हे म्हणून मात्र आता जर समजा एक पोट जर साफ झालं ना तुमचं, सगळ्या प्रकारचे आजार जातील.
डायबिटीज जाईन, मुळीन जाईन, कॅन्सर जाईन, सगळं जाईन, पोट साफ झालं ते. पण पोटच साफ होत नाही, म्हणून मात्र त्याच्या सगळे प्रकारचे आजार आहे. हे आता तुम्हाला एक सांगू, पूर्वीच्या काळी म्हणते कावीळ झाली, म्हणते कावीळ प्रकार. आता डॉक्टर साहेब म्हणते पांढऱ्या पेशा वाटल्या, तांबड्या पेशा. या पांढऱ्या पेशा तांबड्या पेशा होत्या का होत्या का? ते म्हणलं 242 पाहिजे नव्हते आणि हे 100च राहिले. आता 100 म्हणजे 100च राहिलं. याचे 10 गेले, 5च राहिले ना. कावीळ हा प्रकार नाही, कावीळ हा प्रकार नाही. आता त्याच्यात आमचा एक पुजारी होते बाबा, ते त्यांच्या भावाला कावीळ झाली म्हणून कावीळ उतरायला गेले. आता कावीळ उतरायला गेले ते नेमकं ते कावीळ उतरताना त्या कावीळ उतरवणार ना, ते म्हणले तुम्हाला पण कावीळ काळी कावळी. त्याला सांगितलं काळी कावळी. हा तर ते आले पण, आणि दुसऱ्या दिवशी सासूरवाड्याला गेले. ते सासूरवाडी गेले, सासूरवाडी लांब होती त्यांची. सासूरवाडीला पाहुण्यास आला, पाहुणा आला मग पाहुणसारख्याला सणासारखा सण. याच्या डोक्यात ती काळी कावळी घुसली ना, कुठं जेवण जातं चायला म्हणजे. मग पाहुणा तब्येत बरी नाही काय ना, आता हे काय सागर बा, याच्या डोक्यात ते घुसलं. मग तिकडून आले 2-3 दिवसांना आलं बा, आम्ही विधी आरती केली, लगेच निघाला आमच्या पाठीमागे. आम्हाला म्हणे बाबाजी काळी कावळी असते का? म्हणलं काळी कावळी ज्याला आहे त्यालाच आमच्याकडे घेऊन या. मग आता ते असं पाहून घेतलं, असं केलं, मागं पाहिलं. मला का काय झालं? म्हणे मलाच काळी कावळी सांगितलं. ह्याच तमाशा म्हणा. तेव्हा मी 2-2 भाकरी खायचो ना, ती काळी कावळी सांगितलं पण भाकरच आहे ना. मग चप्र काय. तर पाण्यातली मोटर जोपर्यंत पाण्यात चालते ना तोपर्यंत कधी गरम होत नाही. पाण्यातली मोटर जोपर्यंत पाण्यात चालते तोपर्यंत कधी गरम होत. एमटी चालली बिना पाण्याची, गरम होणार, रंग बदलणार, जळून जाणार. हे तर खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर आहे, हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर आहे. याला एक घास कमी पडला, तुम्ही एवढे घास खाल्यानंतरच तुमचं पोट भरणार आहे, हे ठरलेलं आहे. पण घास मारायला सवड कुठं आहे? घास माजायला सवड कुठे आहे का सवड? एखाद्या वेळेस मात्र पहा, तुम्ही नेमकं जेवण करत असताना एखादा भुकेला व्यक्ती का सकाळी सूर्यदेव गायच्या आतनंतर घरातून बाहेर गेला आणि नेमकं तुमच्या जेवणाच्या वेळेसच तो आला. तुम्ही जेवण करत होते, तुम्ही जेव चला, तुमचं जेवायचं काम चालू. त्याला एवढी भूक लागेल होती, तुम्ही म्हणले नाही ना, तू हातून बसा, हे ताट आणलं, तुमचं जेवायचं चाललं, तुम्ही जेव चला. तुम्हाला वाटलं तू जेवणच आलास, त्याला भूक लागेल होती. त्याने तुमच्या घासाकडे पाहिलं ना, तर तुम्ही घासाकडे पाहिलं. तिने एक जेवणाला एक घास कमी, दुसऱ्या जेवणाला एक घास कमी, तिसऱ्या जेवणाला एक घास कमी, चौथ्या जेवणाला एक घास कमी. शेवायच्या सोऱ्यामध्ये ना ते पीठ दाबावं लागतं, लोटावं लागतं, तेव्हा शेवाय येत्या बाहेर. तसं एक घास कमी, एक घास कमी, एक घास कमी ना 8 दिवसात जेवण बंद होऊन गेलं तुमचं. बरोबर. मग आता हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर आहे, याला जर 2 घास कमी पडले तर हे गरम होणार. जेवण बंद झालं तर गरमच होणार, थंडी ताप्याला. बरोबर. बरं तुम्ही सांगा, संध्याकाळची भाजी सकाळी पाहिल्यानंतर तिच्यावरती फेस आलेला असतो, असतं का नाही? संध्याकाळची भाजी सकाळी पाहिल्यावर तिच्यावर फेस आलेला असतो. बरोबर. आणि तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली किती दिवस राहते? किती दिवस राहते? तुमच्या अनुभवातली माहिती काय? 2 दिवस राहते. 2 दिवस, कधी 3 दिवस पण राहते. जास्त थंड करून दिलं तर, बर्फच त्याच्यामध्ये झालं तर 2-3 दिवस राहते. मग आता तीच भाजी फ्रीजमध्ये, म्हणजे रातची भाजी सकाळी पाहिली तर फेस आलेला असतो, आणि तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 दिवस राहते. मग आपण रात्री जेवण केलं, सकाळी पोट नाही साफ झालं, हे काय फ्रीज आहे? फ्रीज आहे. आणि फ्रीज झालं का संपला विषय. थंड झालं का मग राम नाम सत्य, आणि आपण मेथी. 2-3 दिवस जर पोट साफ नाही झालं तर मग
हे अन्न सडून जातं आणि हर प्रकारचे रोग होतात. म्हणून अशा स्थितीमध्ये ह्या गोष्टी आपल्याकडे. तर आता काही आजाराची विधी मात्र उद्या सांगू. तर ज्यांना मात्र काही समस्या असेल आजाराबद्दल तर त्यांनी मात्र चिठ्ठी लिहून द्यायची. आम्ही असं एक जणाला उद्या कदाचित दैवयोगाने तर गावचे भजनी मंडळ पण येतील. ते आल्यानंतर ते चिठ्ठी वाचून सांगतील, विचारतील आम्हाला प्रश्न कशाच्या पद्धतीने आजार, त्या आजाराबद्दल ते काही विधी आणि सुंदर असा आरती पूजाचा योगायोग आपण पूजापाठ घरामध्ये करतो, परंतु का लाभदायक होत नाही याबद्दल सांगू. खरोखर मात्र तुमच्या सगळ्यांच्या चक्षेने या बाप्पू दादांना मात्र एकदा जोरदार टाळी वाजून धन्यवाद द्या. त्यांनी मात्र हे आयोजन नियोजन केलं. तुम्ही कधी शेवटीकडे पाहायला आले असते. गौतम ऋषीसाठी गंगा उतरली, साऱ्या जगाचा फायदा करून गेले आणि यांनी ती गंगा ओळून आणली शेवटी कोकणीकडं. आता 2-3 दिवस पण असं आहे ना, बोलता बोलता 3 दिवस होऊन गेले, काय कळलं बी नाही आहे. राहिला उद्याचा लास्ट दिवस. उद्या येऊन मात्र या कार्यक्रमाची शोभा वाढवा. आमची साधना 15 वर्ष 3 महिने साधना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती पूर्ण झाली. तर एक मात्र तुम्हाला निवेदन आहे, तुम्हाला जर कोणाला गुढ्या उभारायच्या असेल तर ह्या प्रत्येक खांब्यावरती गुढ्या उभा, त्याचा अनुभव अशा पद्धतीने आहे का जिथं मात्र गुढीपाडवा वर्षातून एकदा येईल, पण आम्ही जिथं तिथं गुढी पाडवा असतो बरं. इथं मात्र प्रत्येक खांब्याला गुढी उभरा. एक वेळेस मात्र आमची गाडी रस्त्यानं जात असताना त्यांना माहिती बाबाजींचा कार्यक्रम इकडेही बाबाजी ह्या रस्त्यानं गाडी जाणार आहे. त्यांनी त्या बंगल्यावाल्यांनी गुढी उभारून ठेवली. सगळ्यांनी असे हात जोडून उभे राहिले. एक दादांची चिठ्ठी काहीतरी आम्ही वाचत होतो, आमचं लक्षच नव्हतं. सहज मात्र असं लक्ष गेलं, काच खाली करता करता मात्र गाडी पुढे निघून गेली. त्यांनी तशाच पद्धतीनं दर्शन घेतलं आणि त्या गुढीची मात्र पूजा केली. कुठेतरी ऐकलेलं होतं त्यांनी. गुढीची पूजा केली बाहेर आणि गुढीचं दर्शन केलं आणि जसली तशी गुढी आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये घेऊन आतमध्ये पुन्हा पूजा करून सगळ्यांनी दर्शन घेतलं. आणि घरामधला जो कारभारी व्यक्ती आहे, ज्याच्या हातात चहा साखर पानं घरामध्ये, त्या कारभारी व्यक्तीने घराला त्या गुढीला जो पाला होता निंबाचा, तो पाला घराच्या छतावरती फेकला. काय अनुभव आला ना, अशा हजारो लोकांमध्ये त्यांनी अनुभव सांगितला. तसं मात्र उद्या जर गुढ्या उभारल्या तर परवा दिवशी मात्र कार्यक्रमाची सांगता झाली, ती गुढी मात्र तुमच्या घरी घेऊन जा आणि अशा पद्धतीने विधी करा. काय अनुभव येतो मात्र तुम्ही स्वतः सांगणार. झालेले शिवाय आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू आणि पुढच्या कार्यक्रमाला मात्र उद्या या आणि आपली समस्या सांगा. सगळ्यांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे.